धनलक्ष्मी येवो घरी, धनलक्ष्मी येवो घरी. लक्ष्मीची कृपादृष्टी असो त्यावरी, लक्ष्मीची कृपादृष्टी असो त्यावरी. करून सोन्याची खरेदी करू अक्षय तृतीया साजरी, करून सोन्याची खरेदी करू अक्षय तृतीया साजरी. अक्षय तृतीयेच्या सर्व ताईदादांना खूप 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 मनापासून स्वामी अशा शुभेच्छा. तर या दिवसापासून तुमच्या आयुष्यात भरभराट येवो, तुमच्या चांगल्या इच्छा सर्व स्वामी महाराज पूर्ण करो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आपण अक्षय तृतीया या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर काही ताईदादांनी मला कमेंट केली होती की ताई सणावाराविषयी माहिती सांगत जा, की पारंपरिक पद्धतीने सण कसे साजरे करावे आणि त्याची माहिती तुम्ही चॅनलवरती देत जा. तर त्याच संदर्भात मी आजचा शुभमुहूर्त म्हणून अक्षय तृतीया या सुंदर अशा छान अशा शुभमुहूर्ताची किंवा या सणाची माहिती घेऊन तुमच्यासमोर आली आहे. तर अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू कॅलेंडरप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. त्याचप्रमाणे जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला अखातीज असेही म्हटले जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती, नरनारायण या जोडदेवाची जयंती, त्याचप्रमाणे परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. तर आता आपण या अक्षय तृतीयेचे महत्त्व जाणून घेऊया. तर या दिवशी भारतातील उत्तराखंड या राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतच भाऊबीजेला बंद होते. नरनारायण या 2 देवतांची या दिवशी अवतार कार्य घेतला असं म्हटलं जातं. परशुरामाचे अवतारसुद्धा याच दिवशी झाले होते असेही मानले जाते. म्हणूनच या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते. वृंदावनाच्या श्री बागे बिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृती धारणा आहे. कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले जाते. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जातात ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. तर याचे आता सांस्कृतिक महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्र गौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळद कुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ, भिजवलेले हरभरे आणि पणे देतात. त्या हळदी कुंकू समारंभाचा गौरी उत्सवाचा अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असतो. तर आता आपण जाणून घेऊया की याबद्दल काही आख्यायिका प्रसिद्ध आहेत त्या आपण थोडक्यात जाणून घेऊया. अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला महायुग असे म्हणतात. ही 4 युगे महायुगाचे चरण म्हणजे 4 चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला कल्पादी, तसेच त्रेतायुगाचा प्रारंभ म्हणजे युगादी ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते. मात्र त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही. आता आपण शेतीसंबंधी प्रथा काय आहेत त्या जाणून घेऊया. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. धार्मिक आचार म्हटलं तर या दिवशी हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने त्या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पणे आणि चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करतात. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.
तर या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजेच न संपणारे असते असा समज आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुदोदित सुख समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्याला होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही अशी समजूत आहे. तर आता हिंदू व धार्मिक सांस्कृतिक आचार आपले कसे असले पाहिजे, तर या दिवशी जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करणे. त्याचप्रमाणे सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणादान देणे. ब्राह्मणांना भोजन घालणे. या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खाणे. त्याचप्रमाणे या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने यांची खरेदी करणे. 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात. तर भारताच्या विविध प्रांतात व प्रदेशात देखील हे सण वेगवेगळ्या नावाने साजरे केले जातात. तर उत्तर भारत या प्रांतामध्ये या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. गंगा नदीमध्ये स्नान करणे, तीर्थयात्रा करणे, यज्ञ करणे तसेच अन्न धान्याचे दान केले जाते आणि ब्राह्मणाला सातू आणि समेदा दिली जातात. असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात. तर ओरिसामध्ये शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मोठी चोहाणा म्हटले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही. प्रसिद्ध अशा जगन्नाथ येथे यात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो. देवाच्या नौका विराहासाठी 5 बोटी या निमित्ताने सुशोभित केल्या जातात. तसेच दक्षिण भारतात महाविष्णू आणि लक्ष्मी त्याचप्रमाणे कुबेर पूजन यांचे देखील महत्त्व या दिवशी असते. मंदिरात दर्शनाला जाणे, अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात. पश्चिम बंगालमध्ये देखील या प्रदेशातील व्यापारी अक्षय तृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि महत्त्वाचा दिवस म्हणून हे हलकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा करतात. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात. अशा प्रकारे राजस्थानमध्ये देखील हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजला जातो. तेथे या दिवसाला अखातीज असे म्हटले जाते. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागात या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे. तर महाराष्ट्रातील खानदेशमध्ये अक्षय तृतीय सणाला अखाजी म्हणून संबोधले जाते. खानदेशात अखाजी हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो. सालदार, बलुकेदार अक्षय तृतीय या दिवसापासून नवी सुरुवात करतात. तर अशा प्रकारे विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने देखील हा सण साजरा होतो. त्याचप्रमाणे अन्य धर्मात जसे की बौद्ध धर्मामध्ये अखाजी या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते. बौद्ध धर्मातील क्षत्रिय परंपरेत या दिवसाचे औचित्य आहे. अक्षय तृतीयेची पूजा कशी करावी ते आता आपण बघत आहोत. तर अक्षय तृतीयेची पूजा घरी कशी करावी, तर पूजेच्या वेळी भगवान विष्णूला चंदन, फुले, अगरबत्ती आणि तुळशी, त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीला कमळ अर्पण करावे. दूध, तांदूळ किंवा डाळ यांच्यासारख्या पदार्थासह घरीच भोग म्हणजेच नैवेद्य तयार करावा आणि तो देवतांना अर्पण करावा. घरातील सदस्यासह आरती करावी आणि सर्व सभासदांना प्रसाद वाटप करावे. तर अशा प्रकारे अगदी थोडक्यात आपण घरामध्येही अक्षय तृतीया हा सण साजरा करतो. जसे की आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने घरामध्ये गोडाचं जेवण बनवतो, त्याचप्रमाणे हा नैवेद्य पितरांना दाखवतो. तर त्याचप्रमाणे या दिवशी पितरांचे स्मरण म्हणून एखादा उपवास करू जेवू घालतात. तर असेही तुम्ही करू शकता. तुमच्या इथे जर अशी परंपरा असेल तर ती देखील तुम्ही पाळू शकता आणि हा सण अशा प्रकारे अगदी सोप्यारीत्या साजरा करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा करा. आणि असं म्हणतात की या दिवशी जी सेवाही केली जाते ती देखील अक्षय असते, कधीही संपत नाही. तर जमेन तशी सेवा देखील करा आणि छान प्रकारे तुम्ही अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तापैकी अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा हा सण तुम्ही आपल्या घरी अगदी सोप्या पद्धतीने साजरा करा. तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा, अगदी स्वामीमय शुभेच्छा सर्वांना. तर स्वामींच्या कृपेने सर्व ताईदादांना या सणापासून अतिशय छान अशा संधी याव्यात, त्यांचे जे काही इच्छित चांगल्या मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.